ज्या घरात जानकी राहते तिथे मला पाऊलही ठेवायचं नाहीये. पण चला, त्या निमित्ताने कळलं तरी की त्यांचं पाऊल वाकडं पडतंय म्हणून. हा कोण संजय सातपुते आहे? त्याला बोलावून घे इथे, मला भेटायचंय त्याला. उद्या सकाळी ही मुलगी मला घरात दिसता कामा नये. काय गणोबा, इथे काय करतोयस? आणि काय बॅग घेऊन कुठे निघालायस? रमावतीला. रमावतीला? काय म्हणे अचानक? नरसिंह भाऊजी आणि जानकी ताईमध्ये काहीतरी झालंय. भाऊजींनी तिला हे घर आजच्या आज सोडायला सांगितलंय. काय? जानकी कुठे आहे? तिची बॅग भरते. आत्याला माहिती आहे सगळं? माहित नाही. जानकी निर्दोष आहे हे माहीत असलेली आता फक्त मीच उरली आहे. मी हे अमृताला सांगू? तिच्या मनात जानकीबद्दल निष्कारण गैरसमज निर्माण झालाय. पण जर मी हे अमृताला सांगितलं तर ती नरसिंहाच्या घरी निघून जाईल आणि ती नरसिंहाच्या घरी निघून गेली तर आता ती केवळ याच कारणासाठी गेली नाहीये कारण जानकी त्या घरात आहे. पण मग जानकीचं काय? त्या बिचारीला न केलेल्या चुकीची शिक्षा का? तिच्या नवऱ्याकडूनही आणि अमृताकडूनही. आता हे सगळं काय चाललंय? हा, जानकी घर सोडून चालली आहे? हा काय प्रकार चाललाय? तुला काही कल्पना आहे? आहे तरी तू इतकी शांत आहेस? अगं काय झालंय काय? हे तू नरसिंहाला जाऊन विचार ना. ते विचारणारच आहे. इतके दिवस तो जानकीशी जे काही वागत होता ते सगळं मी सहन करत होतो. कारण एकच, आज ना उद्या त्यांचे संबंध सुधारतील, बरे वागतील एकमेकांशी. पण आता मात्र हद्दच केली यांनी. हा असा काही निर्णय घेण्याच्या आधी तुझ्याशी बोलावं, तुला काही विचारावं, काही वाटलं नाही त्याला? परिणाम झालाय डोक्यावर. कुणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही यामुळे. आज त्याला आपलं ऐकावंच लागेल आत्या. काय हुकुमशाही आहे ही? त्याच्या मनात आलं, सांगितलं कोणालाही घरात थांबा. त्याच्या मनात आलं, कोणालाही हाकलून दिलं. काय आहे? नको त्रागा करू, काही उपयोग होणार नाहीये. हे तूच असं म्हणायला लागलीस ना, मग आम्ही काय करायचंय? आज जानकीला सांगितलंय चालती हो, उद्या आपल्याला कोणाला सांगेल? निघा. असं सांगितलं ना तर त्यात मला काडीचंही आश्चर्य वाटणार नाही. मागे तुला सुद्धा असंच काढलं होतं ना घराबाहेर एकदा. त्याच्या या असल्या हटवादीपणामुळेच तर अमृतावर आजचा हा दिवस पाहायची वेळ आली. सॉरी आत्या, पण ह्या सगळ्याला थोडीफार तूही जबाबदार आहेसच. तू घरात असताना हे असे निर्णय घ्यायचा अधिकार त्याला दिला कोणी ग? हा प्रश्न तू त्याला विचारू शकशील? विचारणारच आहे. प्रश्नच काय, जाब विचारणार आहे त्याला. जाब विचार नाही तर प्रश्न विचार. कसलं भूत त्याच्या मानगुटीवर बसलाय कुणास ठाऊक. भूत नाहीये, चेटकीण आहे, चेटकीण. राधिका.
त्याबद्दलही त्याला विचारणारच आहे. येतो. नरसिंहराव, बाहेर हे सगळं काय चाललंय? तुम्ही जानकीला रमावतीला जायला सांगितलंय? मी तिला घराबाहेर जायला सांगितलं. आता ती रमावतीला जाते का आणखी कुठे जाते याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. असं काय म्हणताय नरसिंहराव? हे बरोबर नाही दिसणार. जानकी जर या घरात राहिली तर अमृता इथे येणार नाही, कारण जानकीविषयी तिच्या मनात राग आहे आणि असलाच पाहिजे. अमृताच्या आयुष्याचं नुकसान केलंय जानकीनं. अमृता काही बोलली का तुम्हाला या विषयावर? हो, अमृताने मला सांगितलं ज्या घरात जानकी असेल त्या घरात मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत मला अमृताला परत आणायचंच आहे. त्यासाठी मला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. नरसिंहराव, अमृता घरी आली पाहिजे ही फार चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी जानकीनं घराबाहेर जाणं हा कुठला न्याय? मला बाकी काही माहित नाही, फक्त आजपासून जानकी या घरात राहणार नाही. हा प्रश्न फक्त तुम्ही आणि जानकी पुरता मर्यादित नाहीये. तुम्ही आता इतर गोष्टींचाही विचार करायला हवा. तुम्ही नुकतेच मंत्री झाला आहात आणि आता जर तुमच्या घरी अशी घटना घडली तर मीडियावाले तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडायलाही मागे पुढे पाहणार नाही. आणि मीडियावाल्यांनी नाही मांडला तर मी मांडीन. सगळ्या जगाला ओरडून सांगीन मी, ही बाई ह्या घरात आली आणि दादाच्या आणि जानकीच्या संसाराचं वाटोळं झालं. वामन, तोंड सांभाळून बोल. का? हा असा निर्णय घेताना तू जर मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाहीस, मी का करू? आणि कोणासाठी? ही या स्वतःच्या नवऱ्याला सोडून आलेल्या बाईसाठी. माइंड युअर लँग्वेज जिजू. मला या सगळ्यामध्ये ओढायचा संबंध नाही. हो? अरे वा, माझ्याच घरात उभं राहून माझ्याच जिभेवर ताबा ठेवायला सांगणारी कोण आहेस? कोण ग तू? दादा जा म्हणाला आणि जानकी निघाली. हा जानकीचा मोठेपणा आहे, नाहीतर तू. ह्या घरातल्या प्रत्येकाने तुला हाकलून लावायचा प्रयत्न केला. अगदी जिनी तुला ह्या घरात आणलं तिने सुद्धा तुला हाकलायचा प्रयत्न केलाच, पण तू चिकटून बसलीस अजूनही इथेच या घराला. वामन, खूप बोललास. चल निघ इथून. या बाईसाठी अजून घरातल्या किती माणसांना सांगणार आहेस रे तू? चल निघ इथून म्हणून. स्वतःचा संसार फुंकून आलेली ही बाई. वामन, आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर तुझं इथून. निघ.
ठीक आहे. गण्या, तुला कुठेही जाण्याची काही गरज नाहीये. तरी तू इथे नसताना मी एकटा राहून काय करू? अरे, तुला कोणीच जायला सांगितलं नाहीये. काही सांगायची गरज पण नाहीये. माझं मला कळतं आता. गण्या, इकडे राहिलास ना तर भरपूर शिकशील, मोठा होशील. माझ्या मागोमाग आलास तर उपाशी मरशील. ताई, तू इथे आली होतीस म्हणून मी इथे आलो होतो. तसंच आता तू निघाली आहेस म्हणून मी पण निघालोय. आणि मी तुला बरोबर न्यायचं नाही ठरवलं तर? इकडे येताना तरी मी तुझ्या बरोबर कुठे आलो होतो? मागोमागच आलो होतो ना. तसंच आता पण येईन. चल. इकडे येण्याच्या आधी आत्याबाईंचा व अमनदादांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला होता. आता सुद्धा त्यांच्याच पाया पडून बाहेर पडू. हे बघा, उगाच विषयाची परीक्षा घेऊ नका. माझा ऐकशील तर तूही माझ्या बरोबर चल. तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये, पण माझं आहे. त्या मोलकरणीसाठी मी का माझं घर सोडून बाहेर जाऊ? आणि आपण जेव्हा घर सोडून बाहेर गेलो होतो तेव्हा ती तुमच्या मागून बॅग घेऊन आली होती का? नाही ना? मग आता तुम्ही तिच्या मागून वरात का करताय? कारण ज्या दिवशी तू राधिकाला ह्या घरात आणलंस ना, त्याच दिवशी आपण सगळे या घरातनं बाहेर जाणार हे निश्चित झालेलं होतं. राधिकाच्या बाबतीत माझी चूक झाली हे मी 10 वेळा मान्य केलंय. मान्य करून नुसतं होत नाही ना ग अहिल्या. फक्त मान्य करून भागत नाही. त्या तुझ्या चुकीची फळं सगळं घर भोगताय. मला एक कळत नाही, जानकी म्हणजे काय सगळं घर आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या जानकीची काहीच चूक नाहीये? कोणाच्या तरी सांगण्यावरनं ती गोव्यापर्यंत गेली होती. या आशाबाईला अशी शिक्षा झाली पाहिजे. तुला पुन्हा सांगतो, चल माझ्या बरोबर. आत्ता माझ्या बरोबर आलीस तर सन्मानाने आपण हे घर सोडून बाहेर जाऊ. उद्या राधिका तुला धक्के मारून या घरातनं हाकलून देईल. लक्षात ठेव. बस झाली नाटकं. आणि मी गणेशला बाहेर जायला सांगितलेलं नाहीये. त्याला इथेच राहू दे. त्याचं अजून सगळं शिक्षण बाकी आहे. पण मी त्याशिवाय नाही राहू शकत.
दादा, तू कुठे निघालायस? काही वेळापूर्वी तूच मला या घरातनं जायला सांगितलंस. शहाणपणा करू नकोस. बॅग घेऊन आज जा. मगाशी बोललो ते रागाच्या भरात बोललो होतो. मग यापुढे तू रोज माझ्याशी रागातच बोलशील, पण रोज तुला आमचा राग येणारच. कारण मी जर इथे राहिलो तर आपले उरले सुरले संबंध सुद्धा बिघडतील आता. चल जानकी, मी पण येते तुझ्या बरोबर. आतेबाई, हे सगळं काय चाललंय? जानकी जर या घरात राहणार नसेल तर माझी इथे राहायची इच्छा नाही. आणि आम्ही सगळेजण गेलो तरी तुला काय फरक पडणार आहे? तुझी मनोरंजन करणारी नवी माणसं इथे आलेलीच आहेत ना. अरे तुम्हा सगळ्यांना काय झालंय तरी काय? या मुलीसाठी तुमचं सगळं नाटक चाललंय, जिच्यामुळे माझ्या अमृताचं आयुष्य बर्बाद झालं. एक नाही 2 संसारांचं वाटोळ केलं हिनं. तू काय जानकीची आणि राधिकाची स्पर्धा लावली आहे? कोण दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करताय ते जरा पाहायला शिक. आतेबाई, पण तुला तरी माणसं ओळखता येतात ना. तूही नाही ओळखलंस तिला. कधीतरी अमृताला जाऊन विचार हिच्याबद्दलचं मत, मग कळतील तुला हिचे प्रताप. जानकीबद्दल मला कोणाही कडून ऐकायची गरज नाही. ज्या घरात जानकी राहणार नाही त्या घरात राहायची माझी इच्छा नाही. आतेबाई, माझ्यासाठी तुम्ही का? इथे राहून नको ते पाहण्यापेक्षा तुझ्याबरोबर आलेलं बरं. आत्या, चल. इथे बोलत बसलो तर शब्दाला शब्द वाढत जाईल. चल.